मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या मंत्रिमंडळ बैठकीत शेती आणि सामाजिक कल्याणासाठी 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। ट्रायबल इंडस्ट्रीज क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक जिल्ह्यातील मौजे जांडबुके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन आदिवासी समाजातील हेतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। MMRDA आणि मेमर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळेल। सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प ग्रोथ सेंटरमधून विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे। मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेवार येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ होणार आहे। विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार, हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणा या दरम्यान भाटेपट्टा कारावारातील मुद्रांक शुल्क माफ होईल। लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन आणि पुनर्विकास या योजनेला गती लाभणार आहे। या योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार आहे। केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय आहे। राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठी प्रकल्प आहेत। शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषी विषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे। महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री AI धोरण मंजूर झालं आहे। कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुख या तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येणार आहे। इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टिकोन, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रीस्टॉक, महाॲग्रीस्टॉक, महादेव क्रॉपशॉप, ॲग्री मार्केट, डिजिटल शेती शाळा, महाडीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे। मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पांवरील एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्यातून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ होणार आहे। विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापर आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता आहे। आणीबाणी करावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ होणार आहे। हयात जोडीदारालाही मानधन मिळणार, गौरव योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। अनिवासी भारतीयांच्या मुलांना त्यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे। विनाअनुमानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांना व्याख्येत बदल आहे। प्रवेश व शुल्क यांचे नियमन अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे।